तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। योगी पावन मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा, परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। मी तूपना बोळवन ध्याती शिव पंचानन, परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। लक्ष्मण म्हणे त्याचे, लक्ष्मण म्हणे त्याचे, पाय ध्याता दुःख कैचे, परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। शिवहर या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रान्विता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा पूजिता, सा मां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापहा। योगी पावन मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा, परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। शिवहर सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा एकीकडे विष्णू रूपानं नटलेला आहे आणि एकीकडे शिवरूपानं नटलेला आहे। भगवान परमात्मा जरी विष्णू रूपानं नटलेला असेल, किंबहुना तो शिवरूपानं नटलेला असला, तरी दोघांचं लक्षण मात्र एक आहे, सच्चिदानंद रूपाय। अशा सच्चिदानंद स्वरूप भगवान शिवप्रभूंच्या तथा विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून या पवित्र कुरुंदा परिसरामध्ये ज्या मंदिराची भव्य दिव्य उभारणी या ठिकाणी झालेली आहे, या मंदिराचं अधिष्ठान दैवत असणारं भगवान विठ्ठल रुक्मिणी तथा संत तुकोबारा, ज्या परंपरेचं व्रत घेऊन हा रथ मोक्ष रथापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे, अशी मठ परंपरा असणारी नंदी गोत्रीय संस्थान थोरला मठ, त्या मठाचे मठाधिपती लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य तथा सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली तथा अखंड शिव आणि विष्णू परंपरागत असणारी संत परंपरा, त्या परंपरेला अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे, असे आमचे आत्मीय असणारे श्री हरिभक्त परायण दत्तराव महाराजजी यांचा जानेवारी महिन्यामध्ये मला फोन आला होता की महाराज, आपल्या इथं कीर्तन आहे आणि त्यातली एक सेवा तुम्हाला घ्यावी लागणार आहे, आणि त्यांच्या प्रेमापोटी संपन्न होत असणारी आजची सेवा आणि त्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व वारकरी तथा वीरशैव संप्रदायातील कीर्तनकार, आमचे गायक असणारे
हरि शिवभक्त परायण कैलासांना चंदेवारजी, त्यांना साथ देणारी गायक मंडळी, मृदंगाचार्य, आणि अगदी 2 दिवसापासून आम्हाला सतत फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये असणारे आमचे आत्मीय मित्र, अगदी काशीच्या प्रवासापासून सोबत असणारे वेदमूर्ती, कीर्तनाचार्य, माहेश्वर मूर्ती, नागेश महाराज कुरुंदवाडीकर तथा विश्वनाथ महाराज कुरुंदेकर तथा उपस्थित परिसरातील मग कुरुंद असेल, पिंपराळा असेल, वर्ताळा असेल, दोनवाडा असेल, कुरुंदवाडी असेल, जवळच गाव आहे महागाव, भेंडेगाव, सेलू आदी करून अनेक गावातून आलेली भजनी मंडळ, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असणारी जी आत्म ज्योत आहे, त्या ज्योतीला नमस्कार करून कीर्तनाला प्रारंभ. शिवहर. कधी कधी टावर खाली रेंज नसते. आमचे यश महाराज राहिले बरं. अगदी लहान वय, असं म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात, हे वाचलं होतं, पण पाहायचं असेल तर इथं यावं लागेल. शिवहर. म्हणून आम्हाला आमचे गुरुजन सांगायचे, यश संपादन करायचं असेल तर नुसतं नाव यश असून चालत नाही, काम सुद्धा यशाचं असावं लागतं. या ठिकाणी नावही यश आहे आणि कामही यशाचं आहे. आणि हे यश कशामुळे प्राप्त होतं? शास्त्रामध्ये आलेला श्लोक आहे, अभिवादनशीलस्य चत्वारि तस्य वर्धन्ते. जे अभिवादन, ज्या ठिकाणी नम्रता आहे, ज्या ठिकाणी संयम आहे, ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी सुचिरभूतता आहे, त्या ठिकाणी नित्यम वृद्धोपसेविना, ज्या ठिकाणी वृद्धांची सेवा आहे. वृद्ध म्हणजे केस पांढर झालेली नव्हे. शास्त्रामध्ये एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी वृद्ध नाही, ती सभा नाही, ते कीर्तन नाही, ते प्रवचन नाही. मग वृद्ध कुणाला म्हणावं? जे ज्ञानानं वृद्ध झालेले आहेत, भक्तीनं वृद्ध झालेले आहेत, अशा वृद्धांची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्या सभेमध्ये हा यश सेवा करतोय. म्हणून काय म्हणतात? तथा वृद्धोप सेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्वित्त यशोबलम. आणि म्हणून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे काम करण्यासाठी त्याला आयुष्य भेटणार आहे. आयुर आणि कामाचा मोबदला म्हणून वित्त. यश तर आहेच आहे, आयुर्वित्त यशोबलम. आणि हे सर्व फक्त आणि फक्त मिळतं अभिवादनशीलस्य. आणि अशा पवित्र शील कुळामध्ये जन्म झालेला हा पुत्र येणाऱ्या काळामध्ये त्याला निश्चितच मोठं काम या संप्रदायामध्ये व्हावं असा त्याला आशीर्वाद या प्रसंगी देतोय. वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अभंग फार सुंदर आहे की माणसाचं जीवन महान बनवण्याकरता माणसाला आश्रय घ्यावा लागतो, आणि तो आश्रय म्हणजे पायाचा. पण प्रश्नचिन्ह आहे, कोणत्या पायाचा? गेल्या अनेक वर्षापासून अशा पायाच्या हाताखाली आपलं राष्ट्र होतं, म्हणून खड्ड्यातून चालावं लागायचं. काय म्हणतोय लक्षात आलं का? गेल्या अनेक वर्षापासून अशा पायाच्या हाताखाली राष्ट्र होतं
की आपल्याला सर्वांना खड्ड्यातून चालावं लागायचं, पण आता रोडला फिरताना आनंद वाटतो की नाही? जीवनाचा प्रवास करत असताना जितका रोड महत्वाचा आहे तितकाच परमार्थही महत्वाचा आहे. आणि म्हणून तो परमार्थ करत असताना जीवनामध्ये योग साध्य केला पाहिजे. आणि तो योग ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर प्राप्त होतो अशा चरणांची मला प्राप्ती व्हावी, जेणेकरून मला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करता येईल आणि परमानंदाची प्राप्ती करता येईल. आणि म्हणून महाराजांनी म्हणाले की बाबा, योग या शब्दाचा अर्थ प्रतिपादन करत असताना शास्त्रांनी अर्थ सांगितलेला आहे. योग शब्दाचा धातू युज येतो. युज, युज म्हणजे जोडणे. युज शब्दाचा अर्थ होतो समाधी आणि युज शब्दाचा अर्थ होतो संयम. 3 अर्थ आहेत युज शब्दाचे. आणि त्या युज शब्दापासून योग शब्द तयार झालेला आहे. म्हणजे योग म्हणजे समाधी लावणे, योग म्हणजे संयम ठेवणे, योग म्हणजे जीवाचा शिव करणे, जीवाचा ईश्वर करणे. आणि म्हणून जीवाला ईश्वरत्व प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? आमच्या पारमेश्वर आगमामध्ये सांगितलेलं आहे, मानव शिवयोगेन शिवो भवती न संशयः. मानवानं, साधकानं, व्यक्तीनं जर साधना केली तर त्या साधनामध्ये, त्या साधनेमध्ये तो तप्त होतो आणि त्याला शिवयोग प्राप्त करता येतो. शिवयोग प्राप्त करणं जेवढं सोपं आहे तेवढं कठीणही आहे, एवढं सरळ नाहीये. आणि म्हणून योग शब्दाचा अर्थ सांगितलाय महाराज, जोडणे. माणसाला माणसाशी जोडणे म्हणजे योग, धर्माला धर्माशी जोडणे म्हणजे योग, जीवाला ईश्वराशी जोडणे म्हणजे योग आहे. आणि हा योग संपन्न करण्याची युक्ती, हा योग संपन्न करण्याची कला, त्याही पुढे सांगेन जाऊन हरी आणि हराला जोडण्याचं काम. हरी आणि हराला जोडणं हा सुद्धा योग आहे. आणि हा योग या परिसरामध्ये कुणाला जमला असेल तर ते आमचे दत्ता महाराज आहेत. शिवहर. कैवल्य उपनिषद आहे, कैवल्य उपनिषद. आणि त्या कैवल्य उपनिषदामध्ये योग शब्दाचा अर्थ सांगितलाय भाविक हो. त्यामध्ये योग शब्दाचा अर्थ सांगतात श्रद्धा, भक्ती आणि ध्यान. श्रद्धा, भक्ती आणि ध्यान या माध्यमातून आत्मप्रचिती करणे म्हणजे योग. शिवहर. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, आमचे द्वादश दर्शनाचार्य मुंबई या ठिकाणी राहत असणारे, आता ते देवलोकाला प्राप्त झाले, देवरूप झाले, देवस्वरूप झाले असे काशिकानंदजी, त्यांनी महिम्न स्तोत्रावर वार्तिकी नावाची टीका लिहिलेली आहे. आणि त्या टीकेमध्ये लिहित असताना आत्मप्रचिती करण्यासाठी, पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी साधन सांगितलं. कोणतं? मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती एव गरीयसी. तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा आहे तर त्यासाठी एक योग सांगितला, भक्ती योग. मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती एव गरीयसी. आणि ती भक्ती शास्त्रामध्ये, पुराणामध्ये 9 प्रकारची सांगितली. श्रवणम, कीर्तनम, शंभू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, कीर्तनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशी 9 प्रकारची भक्ती जर आपण धारण केली
त्या धारण करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावं? योगी म्हणावं, योगी. आणि ही भक्ती धारण केली तर त्याला योगी होता येतं किंवा त्याला योग साध्य करता येतो. आणि त्या साध्यतेतून प्राप्त होणारं तत्व म्हणजे काय आहे? मनाची पवित्रता, मनाची स्थिरता. त्या भक्तीच्या माध्यमातून मनामधले विकल्प काढून टाकता येतात आणि मनामध्ये संकल्प भरता येतात. शास्त्रामध्ये शिवसंकल्प नावाचं एक सूक्त आहे. त्या शिवसंकल्पामध्ये मनाला बोध दिलेला आहे. आपल्या महाराष्ट्र ही संतांची खाण आहे. असं सांगतात, काशी के कंकर हो शंकर. हे जसं प्रमाण आहे तसं मराठवाड्यातल्या कणाकणामध्ये संतांचं अस्तित्व आहे. आणि त्या संतांनी भक्तीच्या माध्यमातून जो मार्ग सांगितला तो मार्ग जर अवलंबन केला तर प्राप्त काय होतं? प्रमाण सांगितलं, भक्ती मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती एव गरीयसी. आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भक्ती धारण करा. हा पहिला योग झाला. शिवहर करत आहोत. महाराज कैवल्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, श्रद्धा, भक्ती आणि ध्यान या माध्यमातून आत्मप्रचिती होणे म्हणजे योग. त्या संदर्भामध्ये आपण भक्तीचा विचार केला. आता आपण श्रद्धेचा विचार करू. श्रद्धा म्हणजे कोण आहे? श्रद्धा कुणाला म्हणतात? पांडुरंगाच्या अर्धांगिनीचं नाव काय? रुक्मणी. तिचं नाव श्रद्धा. शंकराच्या अर्धांगिनीचं नाव काय? पार्वती. तिचं नाव श्रद्धा. कृष्णाची संगिनी, तिचं नाव राधा. तिचं नाव श्रद्धा आहे. श्रद्धा विश्वास रूपिनो. श्रद्धेच्या सागरा भक्तीच्या तालाला, श्रद्धेच्या सागरा भक्तीच्या तालाला. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर ज्ञान नावाचा योग आपल्याला प्राप्त करता येतो. पण ती श्रद्धा एकनिष्ठ असायला पाहिजे. आणि अशी एकनिष्ठ श्रद्धा धारण करून हा भव्य दिव्य यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. मी येण्यापूर्वीच ज्यांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं असे दादा महाराज हरिभक्त परायण, त्यांनी सुंदर असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. या ठिकाणी ज्यावेळी एखादा वक्ता, एखादा कीर्तनकार, एखादा साधक भक्तीचं विवेचन करतो
ज्ञानाचं विवेचन करतो, कर्माचं विवेचन करतो आणि त्या विवेचनातून प्राप्त होणारा विषय जर आत्मा असेल तर त्याला योग म्हणावं आणि त्यातून प्रतिपादन होणारा उद्देश जर विषय असेल तर त्याला भोग म्हणावं. बघा अर्थ सांगितलेला आहे. योगी शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? भोगी. योगी शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? भोगी. प्रकाशाचा विरोधार्थ काय आहे? अज्ञान, अंधार आहे. ज्ञानाचा विरोधार्थी शब्द अज्ञान आहे. अज्ञान घालवण्यासाठी जसं ज्ञानांजन लावावं लागतं तसं योगी होण्यासाठी विषय हे विषाप्रमाण आहेत हे मानावं लागतं. किंबहुना विषय हे वमनाप्रमाण आहेत. आवडणारा पदार्थ आपण आवडीनं खातो, पण खाल्लेल्या पदार्थाचं वमन झालं तर ते वमन झालेला पदार्थ आपण खाऊ शकतो का? कारण तो पदार्थ आपल्याला कशासारखा वाटतो? विषासारखा वाटतो. आणि म्हणून जोपर्यंत साधकाला विषय विषयासारखे वाटत नाहीत तोपर्यंत त्याचा प्रवास भोग अवस्थेतून योगी अवस्थेकडे येत नाही. आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी विषयी बनून चालत नाही, पामर बनून चालत नाही. त्यासाठी जिज्ञासू व्हावं लागतं, त्यासाठी मुमुक्षू व्हावं लागतं. आणि म्हणून चिंतन असं मानलेलं आहे, जिथं जिज्ञासूपणा आहे, ज्या ठिकाणी मुमुक्षूपणा आहे, त्याला योगी होता येतं. शिवहर. आणि म्हणून जिज्ञासूपणा पाहिजे. आज मला आनंद वाटतोय, परिसरातून लांबून लांबून या ठिकाणी भ्रमर आलेले आहेत. भ्रमर. आणि भ्रमर कुठलाही रस सेवन करत नाही. भक्ती रसामध्ये सांगितलेलं आहे, रसो वै सह. तो परमात्मा, तो ईश्वर कसा आहे? रसरूप आहे. आणि मग फुलातला रस कुणाला कळतो? बेडकीला की भ्रमराला? बल्कि बेडूक फुलाच्या अगदी जवळ आहे. बेडकाचं सानिध्य पुष्पाच्या अगदी सानिध्य जवळ आहे, अगदी निकट आहे. पण त्याला रसाचा स्वाद आहे का? त्याला चिखलाचा स्वाद आहे. चिखलाचा स्वाद आहे. मला सांगायचं एवढंच आहे की भ्रमर होणं म्हणजे जिज्ञासू होणं. आणि तो जिज्ञासूपणा अंतरंगामध्ये धारण झाला तर माणसाला काय करावं असं कळतं आणि त्यासाठी कृपा लागते. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह कारकम. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष आश्रय. महापुरुषांचा आश्रय मिळणं, अंतःकरणामध्ये मला पुरुषार्थाची प्राप्ती झाली पाहिजे अशी जिज्ञासा निर्माण होणं. सखा उमार जवळी जवळी करा. सखा उमारंग जवळ करण्यासाठी, त्याच्या निकट जाण्यासाठी बरेच जण उपवास करतात.
पण कशाच्या जवळ राहतात? आपण उपवास करावा देवाच्या जवळ, ज्ञानाच्या जवळ, भक्तीच्या जवळ जाण्यासाठी, पण आपण जवळ जातो कशाच्या? पदार्थांच्या. जे पदार्थ माणसाला फक्त पोटाची भूक शमवतात, पोटाची भूक शांत करतात, अशा पदार्थांच्या सानिध्यात राहणं म्हणजे तुमचा आमचा उपवास. पण संतांचा उपवास आहे ईश्वराच्या सानिध्यात, नामचिंतनाच्या सानिध्यात, ध्यानाच्या सानिध्यात राहणं. हा खऱ्या अर्थानं त्यांचा उपवास आहे. आणि हा उपवास ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतो ना, त्यांच्या जीवनामध्ये मनुष्यत्व येतं, मुमुक्षत्व येतं आणि महापुरुषांचा आश्रय सुद्धा त्यांना प्राप्त होतो. उग म्हणलेले नाही, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी, किंबहुना तो ज्ञानयोग प्राप्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तद्विद्धी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जगामध्ये उत्तम असणार, जगामध्ये पवित्र असणार योग कोणता असेल तर तो ज्ञानयोग आहे. आणि तो ज्ञानयोग प्राप्त करायचा असेल तर तद्विद्धी प्रणिप्रातेन महापुरुष आश्रया. महापुरुषांचा आश्रय प्राप्त झाला आणि त्यांच्या ठिकाणी आपलं मस्तक जर नम्र झालं तर आपल्याला काय प्राप्त होतं? ते ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून जन्म दुःखम जरा दुःखम जारा दुःखम पुनः पुनः संसार सागरम दुःखम तस्मात जाग्रत जाग्रत. माणसाला जागृती प्राप्त होते. माणूस सुसुप्तीतून बाहेर येतो आणि जागृत होतो आणि मग त्या ठिकाणी त्याचा मोह नष्ट होतो. किम कर्म कर्म कर्मेती कवयोपि अत्र मोहिता. मग त्याचा मोह नष्ट होतो, लोभ नष्ट होतो. कारण ज्ञान एक असा प्रकाश आहे, ज्ञान एक असा अलंकार आहे, किंबहुना अभंगाच्या चिंतनाप्रमाणे ज्ञान एक असा योग आहे की तो ज्ञान नावाचा योग तुम्हाला जोडतो परमात्म्याशी. आणि या परमात्म्याला जोडणारा जो योग आहे किंवा या परमात्म्याच्या मार्गावर चालणारा योग जर आपण धारण केला तर त्याला योगी म्हणतात. आणि हा योगी मनानं पवित्र असतो. बघा, मन पवित्र असावं लागतं तर या गोष्टी कळतात. आणि मन पवित्र नसलं तर ह्या गोष्टी कळत नाहीत. मग कीर्तनात झोप येते. बरोबर आहे. कीर्तनामध्ये झोप येणं हे पाप की पुण्य? पाप आहे. आणि ते पाप दूर करण्यासाठी आज आपण आमच्या हरिभक्त पारायण दत्ता महाराजांनी नियोजित केलेला हा हरिनाम सप्ताह त्यामध्ये आलेलो आहोत. मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल, हा सामान्य परोपकार नाहीये. कारण या कलियुगामध्ये आज ज्ञानाची चर्चा होते, धर्माची चर्चा होते, पण धर्म भेद निर्माण करणारा, ज्ञान भेद निर्माण करणार, भेद निर्माण करणारा धर्म कधी उद्धार करू शकत नाही. आणि भेद निर्माण करणारं ज्ञान कधीच उद्धार करू शकत नाही. आणि म्हणून हरी आणि हरामधला भेद निघून गेला पाहिजे. कारण हरी आणि हर यांचा जो धातू आहे तो धातू एकच आहे. हरती पापम इति हरह आणि हरती पापम इति हरिही. भेद काशीला